मेडिटेशन केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला त्याचे चांगले फायदे होतील. क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होईल, सृजन क्षमता, तुमच्या स्ट्रेस खूप प्रचंड प्रमाणात कमी होईल, उत्साह वाढेल तुमचा, हिरिरीने एखादं काम तुम्हाला करावंसं वाटेल, आयुष्यामध्ये यश मिळेल. हे जे तुम्हाला फायदे होत आहेत हे तुम्ही इतरांना सांगू नका, त्याची चर्चा करू नका, नाहीतर तो टिंगलटावाळीचा विषय होईल. हा, साधनेच्या मार्गातली एखादी व्यक्ती असेल, ती पण साधना करत असेल आणि त्यांचं आणि तुमचं या विषयावर डिस्कशन होत असेल, टॉक होत असेल, तर तो जितकी साधना करतोय, जितक्या रेंजमध्ये तेवढंच त्याच्याशी बोला. अन्यथा काय होईल की आपण जर सांगितलं की मला मेडिटेशनमुळे असा फायदा झाला, तसा फायदा झाला, मग तो समाजामध्ये टिंगलटावाळीचा विषय होतो आणि त्यामुळे तुमच्या मेडिटेशनमध्ये पण बाधा होईल. बऱ्याच लोकांना बघवत नाही, मग बाबा ह्याचं मेडिटेशन कसं ब्रेक करता येईल, किंवा असे ते निगेटिव्हिटी लोकांच्या मध्ये निर्माण होते. त्यामुळं मेडिटेशन पासून तुम्हाला जे फायदे होतात ते इतरांना सांगण्याचा टाळा. तुम्हाला मोह होईल सांगण्याचा, पण सांगू नका. आपल्याला सांगावंसं वाटणं आणि न सांगणं हे पण एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. त्यामुळे तुमचं सेल्फ कंट्रोल, माइंड कंट्रोल त्याच्यामुळे निर्माण होईल. एखादं मेडिटेशन तुम्ही जेव्हा करता सातत्याने किंवा रोज करता, ते काही दिवसानंतर ते परिपक्व होतं आणि ते तुम्हाला करावंसं वाटत नाही ते मेडिटेशन, मग सोडून द्या. मेडिटेशनचे खूप मार्ग आहेत, म्हणजे मेडिटेशनचे जवळपास 100 मार्ग आहेत. तुम्ही एकच मेडिटेशन जर सातत्याने करत असाल आणि तुम्हाला जर काही दिवसांनी त्याचा कंटाळा आला, तर ते परत करू नका. आणि होतं असं, जी गोष्ट सातत्याने तुम्ही करता मेडिटेशनमध्ये, ते नंतर आपोआप सुटतात. सोडावे लागत नाही, ते सुटतात आपोआप. मग तुम्ही त्या पुढच्या मेडिटेशन्सकडे जा, पण ते करू नका. ज्या क्षणाला वाटेल की नाही आता हे मेडिटेशन नको करता, ते परिपक्व झालं, ते तुमचं हड्डीमास मज्जा झालं, आता ते तुम्ही करू नका. त्यात काय फायदा नाही आहे, उलट त्याने तुम्हाला बोरडम येईल, कंटाळा येईल. हां, त्याच्यामुळे मग ते करू नका. मग मी रोज मेडिटेशन करतो, मग काय करायचं? मग मौन साधना करा. दुसरा मार्ग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत. त्याचे पण नियम आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या यथायोग्य मी तुम्हाला सांगेलच. ज्या तुमच्या बंदिस्त खोलीमध्ये तुम्ही मेडिटेशन करणार आहात, आध्यात्मिक खोली आहे तुमची, त्याच्यामध्ये एक तुमच्या सद्गुरूचा किंवा ज्या देवाची तुम्ही भक्ती करता त्याचा फोटो ठेवा. तिथं उदबत्ती लावायची व्यवस्था करा. संध्याकाळी सकाळी दिवाबत्ती करून घंटी फिरवा सगळ्या घरामध्ये, त्यामुळे एक प्रसन्न वातावरण तयार होईल. उदबत्ती त्या खोलीमध्ये लावताना जर बंदिस्त असेल तर बघा, म्हणजे मग फिरवून देवाकडे दुसरीकडे लावा, तिथं नका ठेवू. त्यामुळे त्या उदबत्तीच्या श्वासामुळे तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे ती उदबत्तीचा वास तिथं बंदिस्त होईल असं काही करू नका. खोलीमध्ये जपाची माळ ठेवा. एक सद्गुरूकडे एक काठी असतं बघा, लाकडी, ती एक लाकडी अशी खाटवर ठेवा तुमच्या. ती हातामध्ये घेतली तरी फार त्याच्यामुळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. त्याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन. एखादा स्कार्फ ठेवा, मफलर, शाल असू द्या एखादी त्या खोलीमध्ये. आणि जी बेडशीट तुम्ही वापरणार त्या कॉटवर, ती पांढऱ्या रंगाची वापर त्या खोलीमध्ये. आणि पांघरून जर एखादं तुम्हाला वाटत असेल तर ते पांढऱ्या रंगाचं नका ठेवू. पांढऱ्या रंगाची चादर मैताला घालतात. पांढऱ्या रंगाची चादर असेल बॉम्बे डँगची, त्याला डिझाईन असू द्या काहीतरी, पण गादीवरची जी चादर आहे ती पांढऱ्याच रंगाची पाहिजे, स्वच्छ पाहिजे आणि एकदम कॉटनची असेल तर फार चांगली. बेडरूममध्ये म्हणजे तुमची जी कॉट आहे मेडिटेशन खोलीमध्ये, ती ती जी गादी आहे ती कापसाची असू द्या. त्याचे व्हायब्रेशन्स खूप वेगळे येतात. फोमची गादी बघा टाळा तुम्ही. म्हणजे छोट्या छोट्या सूचना आहेत, कदाचित तुम्हाला बालिशपणा वाटेल, पण त्या फार महत्त्वाच्या आहेत. मेडिटेशनची खोली गोमूत्र मिळवा कुठून तरी, त्यांनी स्वच्छ करत जा. त्याचे व्हायब्रेशन्स खूप वेगळे असतात. गोमूत्राने सारवलेली खोली, म्हणजे गोमूत्र, फिनेलच्या ऐवजी गोमूत्र टाकायचं नाही, पाण्याने स्वच्छ करायचे. आता ह्या छोट्या छोट्या सूचना आहेत, परंतु ह्या फार महत्त्वाच्या आहेत. गादीवर जी उशी आहे त्याला पण पांढरा स्वच्छ कवर, पिलो कवर राहू द्यात. नॅपकिन साधारणपणे पांढरा किंवा निळसर रंगाचा असू द्या. गडद कलर त्या खोलीमध्ये टाळा. खोलीचा रंग पण गडद नका ठेवू. शक्यतो हाफ व्हाईट ठेवा किंवा क्रीम कलर, पिवळसर कलरचा सोनेरी रंग तो ठेवा किंवा पहा, म्हणजे तुम्हाला येईल लक्षामध्ये, नाही का, कुठलं कलर कॉम्बिनेशन योग्य आहे आणि कुठलं अयोग्य आहे. परंतु हे यथायोग्य करण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशनच्या खोलीमध्ये पाण्याचा माठ ठेवा भरून, पिंप ठेवा किंवा पाणी प्यायला गडवा प्यायला भरून ठेवा. म्हणजे त्याच्यासाठी बाहेर नको जायला, ते तुम्हाला लागेलच.
मेडिटेशनच्या खोलीमध्ये रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन असं काही जड वस्तू, कॉम्प्युटर, लॅपटॉप असलं काही ठेवू नका. मेडिटेशनसाठी जे आवश्यक आहे तेवढंच. लॅपटॉप जरी त्याच्यावरून मेडिटेशन करत असेल तर ते तेवढ्यापुरतंच ठेवायचा. मेडिटेशन झालं की परत बाहेर नेऊन ठेवायचा. मेडिटेशनची खोली जितकी रिकामी ठेवतील तेवढी ठेवा. त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला येतील, चांगले व्हायब्रेशन्स येतील आणि तुम्हाला एक फील ज्याला म्हणतात तो त्याच्यामध्ये येईल. मेडिटेशनच्या खोलीमध्ये मंद प्रकाश ठेवा. अगदी म्हणजे लाईट बघा, लाईट व्यवस्था कशी करायची, अगदी कमीत कमी. किंवा मग तेलाचा दिवा, तुपाचा दिवा असं ठेवता आलं तर बघा, जेणेकरून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. मेणबत्ती चालेल. कसं मेणबत्तीचे व्हायब्रेशन्स येतात कधी कधी, ते कसं सोपं करता येईल की जेणेकरून आल्हाददायक वाटेल आणि तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही, मेमरीला त्रास होणार नाही. हलकं फुलकं कसं वाटेल, सहज योग ज्याला म्हणतात तो कसा साधता येईल ते बघा. तुमच्या मेडिटेशनच्या खोलीमध्ये तुम्ही बाकी काही कामं ठेवू नका तिथं करायची. शक्यतो कोणाला प्रवेश न देता येईल असं बघा. जर तुमच्याकडे पैशाची सुविधा असेल तर बंद ठेवली तरी चालेल, काही नाही. एरवी ज्यांचे चुकीचे व्हायब्रेशन्स आहेत, निगेटिव्ह लोक आहेत, त्यांना बंदी करा अशा खोलीमध्ये. म्हणजे आता घरातल्या लोकांना नाही करतात, पण काही मित्रमंडळीला पण काय करता येतं, पण स्वतःहून तुम्ही त्यांना नेऊ नका तिथे. शक्यतो तुमची खोली प्रायव्हेटच ठेवा आणि त्याच्यामध्ये कोणाला येण्या जाण्याची सुविधा ठेवूच नका घरातल्या पण लोकांना, कारण त्यांचं तिथे येण्याचं काही कारण पण नाही. ती तुमची मेडिटेशनची खोली आहे. अशी सवय लागा. सुरुवातीला त्रास होईल या गोष्टीचा. सवय लावल्याशिवाय लोकांना सवय लागत नाही आणि कडकपणा धरल्याशिवाय लोक ऐकत पण नाहीत. लोकशाहीचा फार वापर हा चांगला नसतो. चांगल्या कामासाठी हुकुमशाही, धाकधपाटशाहीच महत्त्वाची असते. त्यामध्ये वेळ जात नाही मेन म्हणजे, आणि कामं होतात, लोक ऐकतात. त्यामुळे तशी सवय लावा, कारण हे फार महत्त्वाचा विषय आहे. ध्यान साधनेची जर तुम्ही अशी खोली निर्माण केली, बाहेर न आलं, हातपाय धुतले आणि त्या खोलीमध्ये जरी गेलं ना तरी तुम्हाला शांत वाटेल. कारण तुमचे ते जी धर्मसाधना तुम्ही केली त्याचे व्हायब्रेशन्स तिथं असतात, ते काय कुठं जात नाहीत. त्यामुळे ते तुम्हाला एक एनर्जी सोर्स राहील तिथे आणि चांगली तुमच्या अध्यात्माकडे वाटचाल होईल. निगेटिव्हिटी निघून जाईल, उत्साह राहील जीवनामध्ये, स्ट्रेस कमी होतील. कुठल्याही ध्वनी, कुठल्याही व्हायब्रेशन्स या जगामध्ये नष्ट होत नाहीत, लक्षात ठेवा. आपल्याकडे पहा, चोरी झाल्यानंतर कुत्रं त्या मागावर जातं बघा. चोरी करून निघून गेला, तो जवळपास झोपडीत राहत असेल, त्या माणसाच्या वासावरनं कुत्रं त्याच्या झोपडीपर्यंत जातं. मग ह्या जगामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत, स्मेल्स आहेत आणि ध्वनी ह्या नष्ट होत नाहीत, त्या असमंतात राहतात. त्यामुळे हे ऊर्जाचा स्रोत राहील तुमची ही खोली. पहा, तुम्हाला फिलिंग्स येतील त्याच्यामध्ये. फार महत्त्वाचा विषय आहे हा. आणि म्हणून नाही का, ज्याला ज्याला आर्थिक सुविधा आहेत त्यांना तर खूप छान पद्धतीने त्या संदर्भामध्ये काम करता येईल आणि स्वतःची एक चांगली खोली त्याला त्या ठिकाणी निर्माण करता येईल. जिथं तो आध्यात्मिक वाचन करेल, जप करेल, काही ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स ऐकेल, काही ध्यान साधना करेल, मेडिटेशन्स करेल. ह्या सगळ्या कामासाठी तुम्ही ती खोली वापरा. नुसतंच मेडिटेशन करण्यासाठी नाही, तर तुम्हाला काही धार्मिक वाचन करायचं असेल, जप करायचं असेल तर तुम्ही त्या खोलीमध्ये करत जा. मेडिटेशन करताना पोशाख कुठला परिधान करावा? हां, मेडिटेशन करताना तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल तो कॉस्ट्यूम घाला. मग हाफ पॅन्ट आणि शर्ट, बनियन किंवा सलवार कमीज. पहा, म्हणजे तुम्हाला जो पोशाख कम्फर्टेबल फील देईल तो तुम्ही घाला. आणि हे मेडिटेशनच्या बाबतीत झालं. आता तुम्ही जेव्हा काही ध्यानधारणा कराल, जप करताल, काही ऑडिओ कॅसेट्स ऐकताल, तेव्हा तर काही म्हणजे तुमचं नेहमीचंच कॉस्ट्यूम असेल ना. संध्याकाळनंतर किंवा ज्या वेळेस तुम्ही ते करणार आहात त्यावेळेस तुम्ही घरामध्ये कुठला कॉस्ट्यूम वापरता तो असेल. परंतु मेडिटेशन करताना देखील काही नियम नाही. तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल, कम्फर्टेबल फील देईल की ज्याने तुम्ही मेडिटेशन व्यवस्थित करू शकता. कॉटनचं शक्यतो वापरा, पण त्याने जरा चांगलं राहील, फील चांगला येईल तुम्हाला. पहा, मग त्या पद्धतीने तुम्ही ॲक्टिवेट व्हा. त्याला काही नियम नाही आहे की केशरी रंगाचाच घातला पाहिजे, पांढऱ्या रंगाचाच घातला पाहिजे, सलवार कमीजच घातली पाहिजे, असं काही नाही. कम्फर्टेबल तुम्हाला जे वाटेल तो कॉस्ट्यूम तुम्ही घाला.
मेडिटेशनची जी खोली त्याच्यामध्ये पंखा असणं आवश्यक आहे. बघा मग टेबल फॅन, सिलिंग फॅन जे काय असेल. कारण काय होतं पंखा नसेल तर बऱ्याच वेळा डास होतात आणि मग डास फार डिस्टर्बन्स तयार करतात. ते आवाज करतात कानापाशी किंवा ते चावतात आणि त्यामुळे मेडिटेशन चांगलं ब्रेक होतं बऱ्यापैकी. त्यामुळे कूलिंग सिस्टीम चांगली पाहिजे आणि कूलिंग सिस्टीम योग्य असेल तर कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला. त्यामुळे मेडिटेशनच्या खोलीमध्ये ती स्वच्छ ठेवा एकतर आणि त्याच्यामध्ये कछुआ छाप, अगरबत्ती वगैरे असं काही लावायचं असेल तर लावत जा. सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे ती खोली निर्जंतुक राहील. त्याच्यामध्ये डास होणार नाहीत आणि फॅन मात्र पाहिजे त्या खोलीमध्ये. योग्य बघा कितीवर ठेवायचं फॅन 1, 2, 3. त्यामुळं काय होईल की कूलिंग सिस्टीम चांगली राहील. ज्या खोलीमध्ये तुम्ही मेडिटेशन करणार ना ते मला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. हवा आली पाहिजे. उजेड साईडच्या खिडकीतनं येत असेल तर फार चांगलं. म्हणजे सूर्यप्रकाश वगैरे संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी 7-7:30 नंतर सूर्य उगवतो पण त्याची काही किरणं आपल्या घरात येतात. बंदिस्त अंधार कोठडी करू नका ध्यानाची खोलीमध्ये. उलट तुम्हाला त्याचा त्रास होईल. इतकं तुम्हाला नॅचरल ठेवता येईल पण मग नॅचरल ठेवल्यानंतर साईडनी कोणी बघतंय का तुमच्या खोलीमध्ये असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते. प्रायव्हसी पण मेंटेन झाली पाहिजे. हां, श्रीमंत वर्गाला जरा जास्त सुविधा आहेत या बाबतीत. तर नॅचरल जितकी ठेवता येईल तितकी ती खोली तुम्ही ठेवा. मेडिटेशन करत असताना कुठल्या दिशेला पाय करावेत, कुठल्या दिशेला डोकं करावं हे नीट पाहून घ्या. त्याचा फार परिणाम होतो बॉडी माइंडवर. पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम जास्तीत जास्त वापरा. काय फार दिशा बघायची गरज नाही राहणार. कुठं पाय तर कुठे डोकं. पूर्व पश्चिम हा स्पॅन जास्त वापरा आणि किंवा मग अशा ठिकाणी पहा तुम्ही त्याचे नियम आहेत त्या पद्धतीने करा आणि अशा ठिकाणी तुम्ही त्या खोलीमध्ये बसा किंवा अशा ठिकाणी झोपा की ज्याच्यामुळे तुम्हाला ती खोली सगळी दिसली पाहिजे. ती खोली जर तुम्हाला सगळी दिसली तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल. उगाच भिंतीकडे तोंड करून जर तुम्ही त्या खोलीमध्ये बसला तर पाठीमागे कोण येईल का, काही करेल का असं वाटतं आणि माणसाचा कॉन्फिडन्स लूज होतो. खोलीमध्ये किंवा घरामध्ये नेहमी अशा ठिकाणी बसावं की संपूर्ण गोष्टी दिसल्या पाहिजेत तिथून तुम्हाला. म्हणजे तुमच्यामध्ये एक नॅचरल कॉन्फिडन्स निर्माण होईल. त्याचा वापर तुम्ही मेडिटेशनच्या खोलीमध्ये करा. दिशा फार महत्वाची आहे मित्रांनो. एक सूक्ष्म सूचना आहे पहा त्याचा तुम्हाला वापर करता आला. लाकडी फर्निचर जास्तीत जास्त ठेवा त्या खोलीमध्ये. कपाट असेल, दिवाण असेल, झोपायचा पलंग किंवा टिपॉय असेल, लाकडी ठेवा. स्टूल असेल, लाकडाचे व्हायब्रेशन नॅचरल असतात. लोखंडाचे जरा विचित्र व्हायब्रेशन येतात. त्यामुळं चांगला पलंग जरी असेल तर सागवानचा चांगला पक्का पलंग बनवून घ्या. त्याचा फील फार वेगळा येतो. आणि त्या खोलीमध्ये प्लॅस्टिक, रबर आणि काच हे शक्यतो टाळा. त्याचे फार निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. प्लॅस्टिक, रबर आणि काच याच्या वस्तू टाळा. कमीत कमी ठेवा त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं कपडे वगैरे काय पडदे वगैरे काय असतील तर ते कॉटनचे किंवा चादर, बेडशीट, गादी कापसाची ठेवा चांगली. चादरी कॉटनच्या ठेवा, प्युअर खादीच्या असल्या तरी चालतील. त्याच्यानंतर लाकडी फर्निचर ठेवा त्या खोलीमध्ये. त्याचा एक नॅचरल फील तुम्हाला येईल आणि तुमचे स्ट्रेस खूप प्रमाणात कमी होतील. खूप प्रमाणामध्ये कमी होतील. आपल्याकडे बघा काचेचा खूप वापर केला जातो घरामध्ये. त्यामुळे ते मेडिटेशनच्या खोलीमध्ये तरी टाळा तुम्ही. या सूचनेमध्ये मी असं म्हणणे की पडदा जर असेल भिंतीला, खिडकीला तर तो कॉटनचा ठेवा. आता कॉटनचे पडदे मिळत नाही, ते रेक्झिनचेच मिळतात. मग ठीक आहे ना, हरकत नाही. दाराला जर तुम्हाला पडदा लावायचा असेल तर एक कॉटनची चादर आणा, एक वजनाने हलकी असलेली आणि ती तिथं प्लॅस्टिकच्या चिमट्याने बरोबर ॲडजस्ट करून लावा. म्हणजे त्याचा फील येणार नाही तुम्हाला त्या रेक्झिनच्या पडद्याकडे. पडदे रेक्झिनचेच मिळतात, कॉटनचे मिळतच नाहीत, सुती मिळतच नाही. त्यामुळे सुती वजनाने हलकी असलेली चादर तिथं तुम्ही पडदा म्हणून वापरा. असं करता येईल. आता त्या बंद खोलीला शक्यतो एकच दार ठेवा त्या असलेलं बरं. म्हणजे 2 असले तरी चालतील, हरकत नाही. पण लाकडी दरवाजा करता आला तर बघा मस्त जाडजोड सागवानी किंवा असा चांगल्या लाकडाचा दरवाजा
फायबरच्या दरवाजेचे व्हायब्रेशन चुकीचे येतात, लक्षात घ्या, ते आहेच शेवटी. कपाट गोदरेजचं असण्यापेक्षा लाकडी कपाट चांगलं त्या खोलीमध्ये. चांगले सागवानी किंवा लाकडी कपाट पण भारी मिळतात म्हणजे. तिकडे लाकडी कपाट ठेवा, पलंग लाकडी ठेवा शक्यतो, चांगला भारीतला बनवून. त्याच्यानंतर आराम खुर्ची तर तुम्हाला माहिती आहे ती नेहमीची असते स्टीलची. आराम खुर्ची पाहिजेच त्या खोलीमध्ये. टिपॉय ठेवा लाकडी. लाकडाचा जास्तीत जास्त वापर तुम्ही त्या खोलीमध्ये ठेवा. बघा तुम्हाला इतका भक्कमपणा वाटेल ना, आणि नॅचरल व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये. चुकीचे व्हायब्रेशन्स काही नाही आहेत. करावं लागेल बरं का हळूहळू. ज्यांना सुविधा आहे त्यांनी ते पटकन करून घ्या, म्हणजे ज्यांना पैशाची सुविधा आहे त्यांना काही ते अवघड नाही, पण त्याला त्याचे रिटर्न्स मिळतील.